नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे काल रिलीज झाले होते 3 मराठी सिनेमे, त्यातल्या दशावतारचा आपण रिव्ह्यू केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट या 2 सिनेमाचे रिव्ह्यू सुद्धा लवकर तुमच्या समोर येतीलच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचं डे 1चं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघणार आहोत. बट हे कलेक्शन ऐकण्याआधी एक जेंटल रिमाइंडर की हे आकडे अगदी तंतोतंत खरे असतील अशा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही. सगळ्यात आधी बघूया की बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाचं डे 1 कलेक्शन किती होतं. तर असं दुर्दैवाने म्हणायला लागतं, एक तर 10 पैकी 9 लोकांना माहिती सुद्धा नसेल की अशा नावाचा सिनेमा आलेला आहे. इतकं गुपितपणे सिक्रेटिव्हली हा सिनेमा रिलीज करण्यात आलाय, देव जाणे का. बट असो, हा सिनेमा त्याच्या काहीच हाईप नसण्यामुळे या सिनेमाची हा सिनेमा काल डबल फिगर सुद्धा गाठू शकला नाहीये, असं गुगलवर तुम्ही विविध वेबसाईट्सवर बघू शकता. म्हटलं जात आहे की या सिनेमाने काल कमवले आहेत जेमतेम 8 लाख रुपये. आता येऊया आरपार या सिनेमाकडे. एक मॅडनेस वाली ट्रू लव्ह स्टोरी काय बोलतोय, मॅडनेस, प्रेम कसं असतं, झपाटलेलं प्रेम कसं असतं, हे असं ओव्हरऑल मला ते ट्रेलर बघून वाटतंय. बघूया आता सिनेमा बघून कसं आहे तो. तर या सिनेमाचं सुद्धा अशी काही फार हाईप नाहीये. एक वेगळा प्रयोग नक्कीच या सिनेमाच्या मेकर्सनी केलाय आणि त्यातल्या त्यात बिन लग्नाची गोष्टपेक्षा जरा याची सिच्युएशन थोडीशी बरी आहे, कारण यांनी डबल फिगर गाठले, एवढंच काय ते प्लस पॉइंट आहे या डे 1 कलेक्शनचा आरपार या सिनेमाचा. म्हटलं जाते की या सिनेमाने काल जवळपास 12 लाखांची कमाई केलेली आहे. आता येऊया काल रिलीज झालेल्या सगळ्यात जास्त हाईप असलेल्या सिनेमाकडे. दशावतार नो डाऊट वन ऑफ द एक वेगळा प्रयत्न आहे आणि चांगला प्रयत्न आहे. आता बघूया आज उद्यामध्ये याला किती बॉक्स ऑफिसवर सक्सेस मिळतोय ते. काल दिवसभराचं डे 1 कलेक्शन जे होतं, म्हणजे मी माझ्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की काल सकाळी 8:30च्या आसपास 40 लाखांच्या आसपासचं ऍडव्हान्स बुकिंग या सिनेमाचं झालेलं आहे. आणि कालचा माझा व्हिडिओ बघा, मी म्हटलं होतं की हा सिनेमा 60 ते 80 मध्ये कलेक्शन करेल आणि तसं झालेलं सुद्धा आहे. या सिनेमाचं काल ग्रॉस कलेक्शन जे आहे ते आहे 64 लाख रुपये, तर नेट कलेक्शन आहे 58 लाख रुपये. सो चांगलं ओपनिंग आहे, डिसेंट ओपनिंग आहे, असं शाउट आउट करण्यासारखं नाही. ज्या प्रमाणात या सिनेमाची हाईप होती त्या यांनी नाही झालेलं आहे कलेक्शन, हे फॅक्ट आहे. बट असं सुद्धा असू शकतं कारण शोज खूप कमी दिलेत. ते का दिलेत देव जाणे. म्हणजे खरं मार्केटमध्ये जी या सिनेमाची चर्चा आहे ती बघता खरंच खूप कमी शोज मिळालेत. आशा करूया, कारण काल एकाने मला सांगितलं होतं की वाढवलेत आता शोज सॅटर्डे संडेचे. सो आज शनिवारचं माझं प्रेडिक्शन आहे की हा सिनेमा 1.5 कोटीच्या आसपास, 1.5 ते 2 कोटीच्या आसपास याचं सॅटर्डेचं कलेक्शन जायला हवं. तुमचं काय आहे म्हणणं, की तुम्हाला काय वाटतं आज सेकंड डेला शनिवारी हा सिनेमा किती कोटींचं किंवा किती लाखांचं कलेक्शन करेल, हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.